नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी निखिल माने आणि आज आपण एक असा प्रश्न बघणार आहोत जो फक्त बाजार भावाचा नाही तर शेतकऱ्यांच्या जगण्याशी थेट जोडलेला आहे। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य भारतातील लाखो कुटुंबांचा आधार असलेले सोयाबीन आणि कापूस हे रोकड पीक असतानाही आज शेतकरी म्हणतोय MSP आहे पण नफा नाही। मग नेमकं चुकतंय कुठं? कागदावर सोयाबीनचा हमी भाव सुमारे 5,300 रुपयांच्या आसपास आहे आणि कापसाचा हमी भाव जर बघितलाच तर 7,700 ते 8,100 रुपयांपर्यंत घोषित केला जातो। पण प्रत्यक्ष बाजारात व्यापारी कमी दर दाखवताना दिसतात, कारण सरकारी खरेदी मर्यादित असते आणि उरलेला माल बाजारावर अवलंबून राहतो। शेतकरी माल घेऊन बाजारात उभा आहे, पण तिथे दर ठरतात ते मागणी आणि पुरवठ्यावरती। दर घसरण्यामागे एक मोठं कारण म्हणजे आयात धोरण, ज्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे। कापूस उद्योगाला स्वस्त कच्चा माल मिळावा, मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कापूस आयात करण्यात आला होता। देशांतर्गत कापसाच्या दरावरती सुद्धा दबाव येताना दिसला। स्वस्त खाद्यतेलाची आयात सुद्धा वाढल्यामुळे सोयाबीन क्रशिंगची मागणी कमी झाली। तेल गिरण्यांनी कमी खरेदी केली, जेणेकरून बाजारात पुन्हा मागणी कमी झाली आणि दर खाली गेले। जागतिक बाजारात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन वाढले की आंतरराष्ट्रीय दर कमी होतातच। डॉलर मजबूत झाला किंवा आयात स्वस्त पडली तर त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर आणि भारतीय शेतकऱ्यांवरती होताना नेहमीच दिसतो। राजकीय पातळीवर सुरू असलेल्या व्यापार चर्चांमुळेही शेतकरी चिंतेत आहेच। भारत अमेरिका व्यापार करार, त्यामध्ये सोया तेल किंवा पशुखाद्य घटक आयात सोपे झाले तर देशांतर्गत मागणी आणखी कमी होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। काही नेते याला शेतकऱ्यांच्या विरोधातलं धोरण म्हणतात, तर सरकार म्हणते की उद्योग आणि ग्राहक दोघांना एकत्र घेऊन चालणं आवश्यक आहे। त्यामुळं हा प्रश्न फक्त शेतीचा नसून अर्थकारण आणि धोरणांचा आहे। दुसरीकडे हवामानाने बदललेला जो काही रोग आहे त्याच्यामुळे मोठा फटका बसलाच आहे। अवकाळी पाऊस, किडे, बोंडअळीमुळे कापसाची गुणवत्ता घसरते। ओलसर किंवा डाग पडलेले कापूस व्यापारी कमी दरात घेतात। सोयाबीन मध्ये सुद्धा जरा जास्त ओलावा असेल तर दर थेट अर्धे होतात, म्हणजे उत्पादन झालं तरी गुणवत्तेमुळे दर घसरतच आहे। शेतकऱ्याच्या खर्चाचं पाहिलंच तर परिस्थिती आणखी बिकट होताना दिसते। बियाणे महाग, खते महाग, कीटनाशके महाग, मजुरी महाग, तर मजुरी सोबत डिझेलचा खर्च वाढलेला, म्हणजे उत्पादन खर्च वाढत चाललाय पण बाजारात तितक्याच वेगाने भाव वाढत नाहीयेत। त्यामुळे MSP मिळाला तरी नफा हवा तसा मिळत नाही आणि MSP पेक्षा जर दर कमी मिळाला तर तोटा निश्चितच आहे। काही वेळा सरकारी संस्थांकडून खरेदी केली जाते आणि नंतर साठा विक्री केल्याने बाजारात पुरवठा वाढतो पण दर नियंत्रित राहतात। पण या सगळ्या गोष्टींचा एकत्र परिणाम म्हणजे शेतकरीसाठी उत्पादन वाढलं तरी पैसा हातात येत नाही। म्हणूनच MSP असून शेतकरी तोट्यात का जातो याचं उत्तर फक्त एका गोष्टीवर अवलंबून नाही। मर्यादित सरकारी खरेदी, आयात धोरण, जागतिक बाजार, हवामान, वाढलेला खर्च आणि कमी झालेली मागणी, या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन दर खाली खेचतात। पालवी अग्रिकोचा प्रयत्न हा नेहमीच असतो की शेतकऱ्यांना फक्त भाव सांगणे नाही तर भावासोबत बदलणारे समीकरण आणि त्याचा पूर्ण अभ्यास आपण एकत्र करतो। बाजाराची दिशा, विक्रीची वेळ, साठवणूक, पीक बदलाचे पर्याय आणि धोरणांचा परिपूर्ण अभ्यास। शेतकरी निर्णय घेण्याआधी तो माहितीपूर्ण असलाच पाहिजे। शेतकरी बांधवांनो, आज भाव कमी आहेत म्हणून आपण असहाय्य नाही, बाजार समजून घेतला पाहिजे, तर पुढचा निर्णय घ्यायसाठी आपल्याला सोपं होईल। सोयाबीन थांबवायचं का? कापूस लगेच विकायचा का? पुढील हंगामी पीक पद्धतीत काही बदल करायचा का? तर हा सगळा निर्णय योग्य माहितीवर घेतला पाहिजे। तर तुमच्या योग्य निर्णयासाठी तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल ही पालवी अग्रिकोची जबाबदारी आहे आणि यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत योग्य माहिती योग्य त्या वेळेत पोहोचवू शकू। धन्यवाद।